चालू. हो हो, येस माताजी. ओके, थँक्यू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमती राधानाथ स्वामी इति नामिने. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमती भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्व वैष्णवींना माझा प्रणाम. काल आपण श्रीकृष्ण अवतरण असं पाहिलं. श्री पवित्र लीला माताजी आणि माधुरी भक्ती माताजी यांनी खूप सुंदर सांगितलं आणि त्याच्यामध्ये की बाबा वसुदेवानी कसं कंसाला हे केलं, देवकीला न मारण्यापासून कसं तयार केलं ते खूप त्यांनी छान सांगितलं. आता पुढचं आहे गर्भस्थ भगवान श्रीकृष्णाचे देवतांद्वारे स्तवन. आता ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहे कंसाचं. आपण आता पाहणार आहे कंस कसे होते. तर कंस हे क्रूर होते आणि त्यांना आता आकाशवाणी झाली. मग त्यांनी काय केलं, त्यांना मारणारे ह्या देवकी आणि वसुदेवाचा 8वा पुत्र सांगितलं. मग त्यांनी ह्या बाकी सगळ्या जे यदू, भोज, अंधक आणि शूरसेन होती त्यांची राज्य कंसाने स्वतःच्या नियंत्रणात आणली आणि त्यांनी प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, अगासूर, मुष्टी, करिष्ठासूर, द्विविद, पूतना, केशी, धेनुकासूर ह्या राजांची मैत्री केली. असुर म्हणजे ते राजेच होते एक प्रकारचे, पण त्यांची प्रवृत्ती असुरी होती. म्हणून त्यांनी काय केलं की आपलं स्वतःचं वर्चस्व प्राप्त करण्यासाठी या सगळ्या राजांशी मैत्री केली. त्याचप्रमाणे जरासंघ एक खूप मोठं राज्य होतं, मगध आणि बिहार प्रांताचा राजा होता. तर त्याच्याशी सुद्धा ते खूप मोठं आणि शक्तिशाली राज्य होतं. कंसाने जरासंघाशी पण मैत्री केली कूटनीतिक रीतीने. पुढे त्यांनी बाणासूर, भौमासूर या राजांशी मैत्री केली. त्यामुळे कंस कसा झाला, एकदम सर्वाधिक श्रेष्ठ सम्राट झाला. त्यांनी स्वतःचं प्राबल्य निर्माण केलं, आजूबाजूला सुद्धा त्यांनी असं भय निर्माण केलं लोकांच्या मध्ये. मग कृष्ण ज्या यादव कुळात अवतीर्ण होणार होते त्या यादव कुळाविरुद्ध तो शत्रुत्वाने वागू लागला. म्हणजे त्यांच्याशी सारखं त्रास द्यायचं वगैरे. म्हणून कंसाच्या उपद्रवामुळे यदू, भोज, अंधक वगैरे राजांनी काय केलं, त्यांनी बाकीच्या राज्यामध्ये आश्रय घेतला. कुठली राज्य, तर पांचाल, केके, शाल्व, विदर्भ, निषाद, विदेह, कोशल इत्यादी राज्यातून त्यांनी आश्रय घेतला. कारण कंस त्यांना खूपच त्रास देत होता. त्यामुळे कसं की कंसांनी आपली स्वतःची शक्ती असते ती स्थिर केली. कारण त्यांना आता हे सगळे यदुवंशी जे काही वसुदेव आणि देवकींच्या पोटी जे पुत्र येणार होता त्यांना त्यांना मारायचं होतं. मग त्यांनी काय केलं, 6 बालके ठार केली. वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आली 6 बालके ठार केली आणि देवकीचा 7वा गर्भ ते श्रीकृष्णाचे अंश अनंत देव जे होते ते गर्भात प्रकट झाले. आणि कंसाच्या अघोरी कृत्यामुळे यादव किंवा यदू लोकांना भयभीत झाले होते एकदम. म्हणून त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाने आपली अंतरंगा शक्ती असते योग माया, त्या शक्तीला पाचारण केलं
आणि योगमाया ही भगवंतांची प्रमुख शक्ती आहे. त्यांनी योगमायेला वृंदावनात अवतीर्ण होण्याची आज्ञा दिली. कंसाच्या बंदिवासात असलेल्या वसुदेव आणि देवकीच्या गर्भात मग काय भगवंतांचे स्वांश देवकीच्या त्यांनी काय केलं, हे जेव्हा झाले सातवे पुत्र बलराम, ते गर्भातून त्यांनी काय केलं, रोहिणीच्या गर्भात संक्रमित केले. रोहिणी ही वसुदेवाची दुसरी पत्नी. त्यामुळं योगमायेला तिला संक्रमित करण्यास सांगितलं. या व्यवस्था झाली ती संक्रमित केल्यानंतर, तर भगवंत मग मथुरेत काय केलं त्यांनी, वसुदेव यांचा पुत्र म्हणून जन्म घेतील असं सांगितलं होतं ना. मग ते योगमायेला ते म्हणाले, तू नंद आणि यशोदा यांची कन्या म्हणून प्रकट हो. म्हणजे इकडं वसुदेवाच्या पोटी भगवंत येतील, वसुदेवनी देवकीच्या, आणि तिकडं नंद आणि यशोदेच्या तिथे कन्या प्रकट होईल. योगमायेला सांगितलं. योगमायेला भगवंत म्हणले, तू माझी सहोदरी म्हणून अवतीर्ण होशील, म्हणजे त्यांच्या बरोबर. आणि ही योगमाया म्हणजे कोण, आता आपण जे शाक्त संप्रदाय म्हणतो ना, दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका, माया, नारायणी, ईशा, शारदा, अशा अंबिका, त्या अनेक नानाविध रूपांमध्ये ते स्त्री रूपामध्ये त्या अवतीर्ण होतात आणि त्याला शाक्त संप्रदाय म्हटलं जातं. कारण श्रीकृष्ण हे परमशक्तिमान आहेत आणि योगमाया कशी आहे, त्या परमशक्तिमानाची परमशक्ती आहे. आणि ते शक्ती ही शक्तिमानापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही, गौणच असते नेहमी. त्याच्यामुळे ते भाऊ बहीण म्हणून अवतीर्ण झाले. आणि भौतिकवादी लोक असतात आपल्यासारखे, ते काय करतात, शक्तीचे उपासक असतात, या शाक्त पंथाचे उपासक असतात. आणि अध्यात्मवादी लोक असतात, ज्यांना आपला स्वार्थ साधायचा असतो, आत्मज्ञान करून घ्यायचं असतं, ते मात्र शक्तिमानाचे उपासक होतात. म्हणजे त्यांना लवकर भगवंतांच्या कडे जायचं असतं आणि शक्तीचे म्हणजे स्वतःचा भौतिक जीवनामध्ये स्वार्थ त्यांना साधायचा असतो. भगवान श्रीकृष्ण काय करतात, त्यांचे हे जे बाह्य शक्ती असते दुर्गा, तिचे उपासक असतात. त्यांना काय, त्यांना सर्व प्रकारचे जे लगेचच त्यांना मिळतात गोष्टी, म्हणजे पैसे वगैरे, असं यश मिळतं त्यांना. आणि म्हणजे त्यांना काय होतं, दिव्यत्वात उन्नत होण्यासाठी भगवान श्रीकृष्णच लागतात, त्याच्यासाठी शक्तिमानच लागतात आणि त्यांच्याच उपासनेत त्यांना सल्लग व्हावं लागतं. शक्तीची उपासना करून आपल्याला आपला स्वार्थ नाही, आत्मज्ञान होत नाही, तर कोणाची करावी लागते, तर शक्तिमानाची. म्हणजे कोण शक्तिमान, तर भगवंत श्रीकृष्ण. आणि भगवंतांचे स्वांश अनंत शेष हे रोहिणीच्या गर्भात ओढले गेल्यामुळं, म्हणजे ओढलं गेलं त्यांना, त्यामुळे त्यांना संकर्षण म्हणून ओळखले जातात. ते कर्षण केलं त्यांचं, म्हणून संकर्षण म्हटले जातात. आणि ते सर्व आध्यात्मिक शक्तीचे उगम आहेत. म्हणून त्यांना बळ आहे, म्हणून त्यांना बलराम आणि संकर्षण ह्या नावाने ओळखले जातात. ते म्हणजे जे बलराम आहेत त्यांच्याकडं खूप मोठी ताकद असते, म्हणजे शारीरिक बळच नाही, तर आध्यात्मिक बळ सुद्धा असतं. म्हणून असे म्हणतात की बलरामांकडून पुरेशी कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणीही आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. म्हणजे अनंत शेष हे सर्व ग्रहांना विशिष्ट स्थितीत ठेवण्याची धारणा करून ठेवतात. आपण म्हणतो की सगळे ग्रह असतात ते फिरतात, त्यांना भौतिकदृष्ट्या त्यांना ह्या धारणा शक्तीला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. पण तसं नाही, ते गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत नाही, तर ते अनंत शेष ते आपल्या आपल्या शक्तीने त्यांना धारण करून ठेवतात. आणि बलराम आणि संकर्षण आणि नित्यानंद प्रभू हे नाही मूळ आध्यात्मिक गुरु आहेत. गुरु असल्यामुळं ते चैतन्य चरितामृतात सुद्धा भगवान श्रीकृष्ण चैतन्य म्हणजे श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आलेले असतात. ते सांगतात सगळ्यांना, यारे देख ताहे तारे कह कृष्ण उपदेश, आमारा न्याय गुरु हवा तार येई देश. म्हणजे प्रत्येकाला भगवान श्रीकृष्णांच्या आणि भगवद्गीता आणि भागवतातील आज्ञांचे पालन करण्याचा उपदेश द्या. अशा रीतीने आध्यात्मिक गुरु होऊन देशातील प्रत्येकाचा उद्धार करायचा प्रयत्न करा, असं भगवंत श्रीकृष्ण नित्यानंद म्हणजे चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंना सांगतात.
कारण नित्यानंद प्रभू हे बलरामांचे अंश आहेत आणि त्याच्यामुळे ते तसा उपदेश करतात. आणि आध्यात्मिक जे गुरु असतात ना, ते आध्यात्मिक गुरु म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे खूप कृपेचे रूप आहे. कुठले पण आपले गुरु असतील, महाराज असतील, राधानाथ महाराज असतील, प्रभुपाद असतील, किंवा नंददुलाल प्रभूजी असतील, हे सगळे गुरु म्हणजे कसे, ते श्रीकृष्णांच्या आपल्याला शिकवतात. म्हणजे जेव्हा परमशक्तिमान भगवंतांनी शेषांना देवकीच्या गर्भातून काढलं आणि तेव्हा ते दोघी पण कशा होत्या, देवकी आणि रोहिणी योगमायेच्या आवरणात होत्या. म्हणजे त्या योग निद्रेत. आता आपण पाहतो योग निद्रा करा म्हणून सांगतात, तसं हे लावतात, मोबाईल वरती काहीतरी लावतात, मग सूचना देतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये शरीर शिथिल करण्यामध्ये सांगतात, की जेणेकरून आपलं शरीर शिथिल होईल आणि मन असं थोडस दुसऱ्या अवस्थेत जाईल. मग तसं त्या दोघी पण योग निद्रेत असतात. आणि ह्या घटनेमध्ये म्हणजे बलरामांचा गर्भ देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भात घेतल्यामुळं ते काय झालं, देवकीचा गर्भ 7वा गर्भ विनिष्ट झाला, म्हणजे संपला. म्हणजे आपल्याकडे थोडक्यात म्हणजे गर्भपात झाला म्हणतात किंवा काय. म्हणून ते बलराम कसे रोहिणीचे पुत्र म्हणून अवतरले. म्हणजे आणि हे कसं असतं की जेव्हा गुरु म्हणून येतात बलराम, ते सगळ्यांना खूप चांगलं सांगतात. म्हणजे गुरुचं काम काय, जे वेदाचे साकडे, स्वामी समर्थ रामदास म्हणतात, जे वेदाची साकडे, जे शब्दाची कानडे, ते सत्शिष्याशी रोकडे अलब लाभे. म्हणजे वेदांना सुद्धा जे परमात्मा स्वरूप कळण्यास अवघड आहे, कठीण आहे, आणि शब्दांना पण ते दुर्बोध वाटते, म्हणजे कळत नाही शब्दांना सुद्धा, ते अत्यंत दुर्लभ असे परब्रह्म गुरु कृपेने सत्शिष्याला तात्काळ प्राप्त होते. आपण पाहतो की आपल्याला ह्या गोष्टी कशा कळतात, तर आपल्या गुरूंनी सांगितल्यामुळं कळतात. तसं गुरूंची जर कृपा नसेल तर आपल्याला काही कळणार नाही. सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित. म्हणजे सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय आपल्याला आत्मकल्याण कदापि होत नाही. आपल्याला कळत नाही की काय आहे आणि काय नाही. नाहीतर काय, सद्गुरूंची कृपा नाही झाली तर येमपुरीचा अनर्थ चुके नाही. येमपुरी म्हणजे यमाची, त्याला काय आत्मज्ञान होत नाही. म्हणून यमपुरीच्या यातना पण आपल्याला चुकत नाही. आत्मज्ञान झालं की ही आपण यातना आपल्या आपण कमी होतात. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना यातायाती. आपल्याला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या यातना चुकत नाही. गुरुकृपे विना अधोगती. गुरुकृपा जर नसेल तर आपली अधोगती होते, गर्भवास चुकेना. म्हणजे सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय वाट चुकत नाही आणि अधोगती सुटत नाही. म्हणून आपल्याला गुरुकृपा किती महत्वाची आहे हे लक्षात घ्या. कारण की गुरूंची जर कृपा नसेल तर आपल्याला पुढं काहीच कळत नाही. आणि श्री पुरुषोत्तम, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण कसे अवतीर्ण झाले, तर ते वसुदेवाच्या मनी प्रविष्ट झाले, वसुदेवाच्या मनामध्ये प्रविष्ट झाले आणि भगवंतांनी स्वतःला वसुदेवाच्या हृदयात स्थित केले, शुद्ध हृदयात स्थित केले, आणि नंतर ते देवकीच्या विशुद्ध हृदयात स्थानांतरित झाले. मग नंतर देवकीच्या हृदयात गेले. त्याचा शरीर संबंधाद्वारे, म्हणजे आपली कशी मुलं होतात ना शरीर संबंध, काय त्यांचा गर्भप्रवेश झालेला नाही. म्हणजे ते हृदयामध्ये स्थित झाले आणि त्यातून ते देवकीच्या गर्भामध्ये म्हणजे देवकीच्या हृदयात गेले, तिथून त्यांचा पुढे प्रवेश झाला. म्हणजे भगवान कसे आहेत ना, आपल्या अचिंत शक्तीद्वारे, त्यांच्या खूप अचिंत शक्ती आहेत ना, ते कोणत्याही प्रकारे अवतरित होऊ शकतात. आपण पाहिले की प्रल्हाद महाराजांनी बोलवलं, नरसिंह भगवान कसे खांबातून प्रकट झाले. म्हणजे त्यांची ती अचिंत शक्ती ना, म्हणजे नरसिंह भगवान, वामन अवतार किंवा वराह अवतार, हे कसे त्यांच्या अचिंत शक्तीद्वारे भगवंतांच्या त्या रूपाचे कोठेही झालेले प्राकट्य, म्हणजे ते कुठेही येतात. म्हणून विशेष करून हृदयातील प्राकट्य जे असते, म्हणजे आता वसुदेवाच्या हृदयात ते आले, त्याच्यामुळे हृदयाला काय म्हणतात, धाम म्हणून ओळखले जाते. जिथं जिथं भगवंत
प्रकट होतात त्या गोष्टीला धाम म्हणून ओळखले जाते. म्हणून भगवान श्रीकृष्ण वसुदेवांच्या शरीरातून देवकीच्या शरीरात प्रविष्ट झाले आणि तिथे नारायणांसारखे त्यांचे स्वांश, म्हणजे ते एकटे नाही, त्यांच्या बरोबर त्यांचे नारायणांसारखे नरसिंह, वराह इत्यादी अवतार पण समाविष्ट असतात. ते सर्व भौतिक नियमांच्या पलीकडे असतात. म्हणजे त्यांना हे भौतिक नियम आपल्यासारखे लागू होत नाहीत. कारण देवकी आणि कंसाच्या कारावासात काय आहे, जेव्हा भगवंत देवकीच्या किंवा वसुदेवाच्या इथं स्थानांतरित झाले, त्यावेळी त्यांचं तेज एवढं वाढलं, की आता ते कळायला लोकांना लगेच कळणार ना, की इथं भगवंत प्रकट होत आहे म्हणून. मग ते ते जरी देवकी कंसाच्या कारावासात होत्या, तरी 4 भिंतीच्या आत जरी असल्या, तरी पण पूर्ण पुरुषोत्तमांना धारण केल्यामुळे तिचे रूप कसं असतं ना, दिव्य एकदम रूप झालेले आहे. तिचे सौंदर्य कसं एकदम वाढलेलं आहे. परंतु कोणाला नाही कळलं, तर कंसाला मात्र ते कळलं, की आता भगवान तिच्या उदरामध्ये अवतीर्ण झालेत. मग तो काय करत होता, की आता आपण काय करायचं? ह्याला तर मारलं पाहिजे. कंसाला मनात प्रश्न पडला, की ह्याला तर मारलं पाहिजे. पण आता कसं वध करायचा, देवकीचा वध करायचा म्हणजे ते मोठं अघोरी पापकृत्य होईल. कारण की स्त्री, बालक, गर्भवती ह्यांचं जर हत्या केली, तर त्या काळी असं होतं, की अघोरी कृत्य ठरतं आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला कीर्तीला कलंक लागायचा. त्या राजाच्या कीर्तीला कलंक लागणार. त्याचं नाव लौकिक पण नष्ट होईल. मग देवकी ही स्त्री होती, त्याच्या आश्रयाला होती, कंसाच्या आश्रयाला होती आणि आणि त्याच्यामुळे कसं तिला मारायचं ना, मी जर त्या कंसाला वाटलं मी जर तिला ठार मारलं, तर माझं नाव लौकिक पण कमी होईल. धर्मकर्माची फळे पण नष्ट होतील आणि आयुष्याचा पण क्षय होईल. त्यामुळं माझे त्याचे मत असतं ना, ते भगवंतांच्या विरुद्ध शत्रुत्वाने पूर्णपणे भरलेलं होतं त्यांचं मन. पण तो काय करायचा, ते भगवंतांचा सतत ध्यास करायचा. सतत भगवंतांचं म्हणजे बसताना, खाताना, झोपताना, चालताना तो काय करायचा, सर्व स्थितीत विष्णूंचं चिंतन करायचा. स्वतःभोवती केवळ त्याला श्रीकृष्ण किंवा विष्णूच त्यांना पाहू लागला होता तो. आणि त्याला त्या घोर चिंतेमुळं आता निर्माण झालेले तिथं भगवंत आलेले, तो काय अप्रत्यक्षपणे सतत कृष्ण चिंतन करायचा. आणि त्याचा परिणाम म्हणून काय आहे, तो कृष्ण भावनामय होऊन गेला. पण प्रतिकूल. आपण विचार करतो अनुकूल. अनुकूल म्हणजे भगवंताची आराधना करण्यासाठी. पण कंस कसा, की त्यांना मारण्यासाठी. तो सतत त्यांचा विचार करायचा भगवंतांचा. पण तरी पण तो सतत त्यांचे विचारत असायचा. अनुकूल भावाने भगवंतांचे चिंतन केले, तर श्रीकृष्ण भावना म्हणतात. परंतु जो प्रतिकूल भावाने केले, तर कृष्ण भावना होत नाही ती. कृष्ण भावना होत नाही. मग म्हणजे भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे भगवंत कधी अवतरित होतात? तर भगवान हे असतात ना, हे श्रीकृष्ण साधू जनांचे संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतीर्ण होतात. म्हणजे कशासाठी येतात ते ह्या पृथ्वी तलावर? तर आपण रामानंद सागरचं आपण महाभारत ऐकलेले. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. म्हणजे भगवंत कधी येतात, तर ते ही वचनांची पूर्ती करण्यासाठी येतात. साधूंना जेव्हा त्रास दिला जातो किंवा त्यांना खूप लोकांना दुष्टांचा नाश करण्यासाठी त्या वचनाची पूर्ती करण्याकरता भगवंतांनी देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि भगवंत आपले अवतार कार्य पूर्ण करण्याकरता अवतीर्ण होत असतात. आपण सगळ्यांनी म्हणजे मी तर लहानपणी ते पाहिलेले महाभारत. ते कायम हे श्लोक असायचे. कारण काय होतं, तर ह्याच्यामध्ये आपण पाहतो की अवतार कार्य भगवंतांनी देवकीच्या गर्भात आपले अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी अवतीर्ण होत होते आणि त्यामुळे देवता आनंदात होत्या सगळ्या, की आता भगवंत येणार, आता भगवंत येणार. आपल्यालाही आनंद होतो, तसा त्यांना पण आनंद झाला.
की आता भगवंत येतात आणि ह्या चॅप्टरचं नाव, अध्यायाचं नाव आहे गर्भस्थ भगवान श्रीकृष्णांचे देवतांद्वारे स्तवन. म्हणजे आता देवता त्यांचं स्तवन करणार आहेत. म्हणजे ते एवढ्या आनंदात होत्या सगळ्या देवता. मग त्यांनी कसं भगवंतांना परम सत्य किंवा सत्यम परम असं म्हटलेलं आहे. पूर्ण कृष्ण भावनेद्वारेच परम सत्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे त्याशिवाय कळत नाही परमात्मा म्हणजे काय आहे. तर परम सत्याची कशी भगवद्गीतेत सांगितले, ईश्वरः सर्वभूतानां हृदयेऽर्जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारा परमात्मा असं ते त्यांनी सांगितलेलं आहे, की परम सत्य हे कायम त्यांच्या मुळे थांबत असतं. परम सत्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण कसे आहेत ना, परमसत्याची पूर्ण कृष्ण भावनाद्वारेच परमसत्याची प्राप्ती होऊ शकते. कारण सृष्टीपूर्वी श्रीकृष्ण अस्तित्वात होते. भगवंत कसे सृष्टीच्या आधी पण अस्तित्वात होते. परमसत्य म्हणजे काय? जे सृष्टी निर्माण होण्याच्या आधी पण अस्तित्वात होते. सृष्टी निर्माण झाली तेव्हा पण ते होते आणि सृष्टीचं म्हणजे ते तेव्हा यायचेच वेगवेगळ्या रूपामध्ये आणि जेव्हा सृष्टी संपेल किंवा तिचा ऱ्हास होईल, तेव्हा पण ते अस्तित्वात राहतात. त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये भगवंत हे असतातच. त्याच्यामुळे त्यांना परम सत्य म्हणलेले. तसं आपण नाही. आपला लगेच लय होतो, आपल्याला मृत्यू असतो. तसं भगवंताचं नाही. भगवंत हे सत्य आहेत, परम सत्य आहेत, परमात्मा आहेत. त्याच्यामुळे श्रीकृष्णांपासून हे जे परम सत्य आहे, या जगातील सत्य परम सत्यापासून म्हणजे श्रीकृष्णांपासून प्रकाशित आहे. भगवान श्रीकृष्णांपासून ते परम सत्य प्रकाशित आहे. त्यांचा कसं असतं त्यांचं ऐश्वर्य, ते श्रीकृष्णांचंच ऐश्वर्य आहे. त्यांची कीर्ती आहे. ती श्रीकृष्णाने आपण षड ऐश्वर्याने युक्त असे म्हणले ना श्रीकृष्णांना. त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते श्रीकृष्णाचेच आहे. आणि या भौतिक जगात कसं आहे, ज्ञान शिक्षणाचं कारण पण भगवान श्रीकृष्ण. आपल्याला जेवढं ज्ञान किंवा शिक्षण मिळतं त्याचं कारण पण श्रीकृष्णच आहेत. या कारणाने श्रीकृष्ण हे सत्याचे उगमस्थान आहेत. परम सत्याचे उगमस्थान आहेत. म्हणून कसे आहेत, की माया ततमिदम सर्व जगत व्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी. म्हणजे हे जग आहे हे 5 तत्वांनी बनलेले आहे. म्हणजे ही स्थूल 5 तत्वे कुठली? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि इतर स्वरूपातील सूक्ष्म तत्वे असतात. ती इतर तत्वांची निर्मिती पण श्रीकृष्णांपासून होते. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितले आहे, की हे सृष्टी निर्मितीचे त्यांनी वर्णन केलेले आहे. अखिल सृष्टीतील श्रेष्ठ शक्ती म्हणजे प्राणी मात्र ज्यांना कळतंय कसं आहे काय ते ते त्याला श्रेष्ठ शक्ती म्हणले प्राणी मात्राला आणि कनिष्ठ शक्ती म्हणजे जड भौतिक तत्व. हे सगळे घटक आहेत ना श्रीकृष्णांच्या मध्ये समावतात. भौतिक सृष्टीची तुलना आहे ह्या सृष्टीची आपण बघितलेले भगवद्गीतेमध्ये. त्याची वृक्षाशी तुलना करण्यात येते आणि वृक्ष कसा असतो की हा तोडला जातो परंतु भौतिक सृष्टीवर काळाचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे हा वृक्ष नष्ट पण होतो. परंतु श्रीकृष्णांचे शरीर किंवा विग्रह हे शाश्वत असतात. ते सृष्टीपूर्वी पण होते, सृष्टी अस्तित्वात असताना पण होते आणि सृष्टी संपल्यावर पण ऱ्हास झाला तरी भगवंत आहेत. त्याच्यामुळं आपलं आणि भौतिक सृष्टीचं याचा संबंध आहे. भौतिक वृक्षाचं कसं असतं, सुख आणि दुःख ही 2 फळं आहेत भौतिक वृक्षाची. सुख आणि दुःख. आपल्याला काय होतं, सुख पण होतं आणि दुःख पण होतं. आणि ह्या शरीर रूपी वृक्षावर आपण निवास करतो. आपण ऐकलेलं आहे 2 प्रकारचे पक्षी असतात म्हणून. तर ते एक पक्षी म्हणजे कुठला? परमात्मा आणि दुसरा पक्षी म्हणजे परमात्मा कसं आहे, हे श्रीकृष्णांचं एकदेशीय स्वरूप आहे. दुसरा पक्षी कुठला? जीवात्मा. हा जीवात्मा काय करतो? तो भौतिक सर्जन रूपी वृक्षाची फळे भक्षण करीत असतो. सगळ्या भौतिक गोष्टीचं वरती त्याचं सारखं चालू असतं. म्हणजे राहणं, जगणं, खाणं, वाढणं असं सगळ्या गोष्टींची फळे भक्षण करीत असतो. कधी-कधी ती फळं आनंदरूपी असतात, तर कधी-कधी दुःखरूपी असतात. आणि दुसरा पक्षी काय करतो?
तो मात्र आनंद किंवा दुःख अशा दोन्हीच्या स्वरूपातली फळं भक्षण करण्यास उत्सुक नसतो. तो म्हणजे परमात्मा आहे. ते म्हणजे तो कसा आहे आत्मतृप्त आहे. परमात्मा हा आत्मतृप्त आहे. म्हणून शरीररूपी वृक्षावरील फळे असतात ना, ते एक पक्षी फळे खात असतो आणि दुसरा केवळ द्रष्टा म्हणून राहतो. त्याला परमात्मा म्हणतात आणि दुसरा जीवात्मा आहे खाणारा. उपरोक्त म्हणजे ह्या वृक्षाची मुळं 3 दिशांना पसरलेली असतात. कुठली 3 दिशा? सत्व, रजतम हे प्रकृतीचे गुण आहेत. सत्व, रजतम आणि ह्या प्रकृतीच्या गुणांनी सत्व, रजतमांच्या संगतीने मनुष्य आपल्या भौतिक अस्तित्वाचा काळ अधिकाधिक वाढवतो. हं. फळाच्या चवीचे 4 प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला कुठले 4 प्रकार? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आपण म्हणलं ना फळं चाखतो, तर त्याच्यातनं काय आपल्याला आपण धर्म करत असतो, पैसे मिळवत असतो, काम आणि मोक्ष पण. जी वेगवेगळ्या प्रकारची धार्मिकता, वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक विकास करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचा विषयभोग घेत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची मुक्ती यांची चव चाखत असतो. या सर्व प्रकारची भौतिक कर्मे ही तमोगुणातच असतात आणि संपन्न होत असतात. फक्त तमोगुणाला काय होतं हा कधी सत्व तर कधी रज या गुणामुळे आवृत्त असतो. तमोगुण हा यांनी आवृत्त होतो. आणि भौतिक फळाची चव ही 5 इंद्रियांद्वारे चाखली जाते. ते आपल्याला 5 इंद्रिय माहितीये रसना, जीव म्हणजे कानामुळे ऐकायला येतं, डोळ्याने दिसतं, जिभेने कळतं, त्वचेला स्पर्श कळतो, असे जे आहेत ते 5 इंद्रिय आहेत आणि ही जी 5 इंद्रिय आहेत ज्ञान प्राप्त करण्याची, ती 5 इंद्रियांच्यामुळे काय होतं, शोक आपल्याला चव चांगली नसेल किंवा काय झालं तर दुःख, शोक, भ्रम, दौर्बल्य, मृत्यू, क्षुधा आणि तृष्णा या 6 दोषांनी आपलं शरीर आक्रांत होतं म्हणजे त्यांनी पीडित होतं. भौतिक शरीर अथवा सृजन आपलं भौतिक शरीर कशा-कशाने बनलेलं आहे? तर त्वचा, स्नायू, मांस, मज्जा, अस्थी, चरबी, वीर्य अशा 7 पदार्थांनी आच्छादलेलं आहे. आणि या वृक्षाच्या बरोबर म्हणजे या वृक्षाच्या बरोबर आणखी काय-काय असतं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचतत्व तर असतात. त्याच्याबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 8 फांद्या आहेत ह्या. त्या वृक्षाच्या ह्या 8 फांद्या आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. त्याच्यामुळे ह्या शरीराला काय आपलं हे जे शरीर आहे, त्याच्यामध्ये काय आहे? 2 डोळे, 2 नाकपुडी, 2 कान, 1 तोंड, 1 जननेंद्रिय आणि 1 मनोत्सर्ग करणारं द्वार. अशी 9 द्वार आहेत. बघा कधी-कधी आपण पाहतो म्हणजे मी ऐकलेले बऱ्याचदा 9 द्वारांचा हा मालक म्हणजे 9 द्वार कुठली? तर ही 9 द्वार. तसेच या शरीरात कुठले-कुठले वायू असतात? प्राण, अपान, सव्यान, समान आणि उदान हे वायू असतात. पंचप्राण म्हणतात त्यांना. हे वायू संचालक असतात. भगवंत काय असतं त्रिगुणांवर आधिपत्य करतात. म्हणजे ह्या सत्व रजतमावर. त्याच्यातलं त्रिगुणांपैकी श्री विष्णू सत्वगुणाचे प्रतीक आहेत. ब्रह्मदेव रजगुणाचे, शिव तमोगुणाचे अधिकारी आहेत. ब्रह्मदेव गुणाद्वारे भौतिक सृष्टीची रचना करतात. ही रचना कशी रजगुणाद्वारे करतात आणि श्री विष्णू सत्वगुणाद्वारे सृष्टीचे पालन करतात. सृष्टीचं परत पालन कोण करतं? श्री विष्णू करतात आणि भगवान शिव तमोगुणाद्वारे सृष्टीचा संहार करतात. त्याच्यामुळं अखिल सृजन शेवटी भगवंतांमध्येच आश्रय घेतं. हे सगळं ब्रह्मांड आहे ते भगवंतांमध्येच आश्रय घेते. वस्तुतः परम कारण एकच परंतु प्रकृतीच्या 3 गुणांनी भ्रमित होऊन मूळ मनुष्यांना हे भौतिक जगत अनेक कारणातून निर्माण झाल्यासारखे दिसते. या सत्वरजतमामुळे आपण भ्रमित झालेले त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अनेक गोष्टींनी हे निर्माण झालेलं आहे. पण विवेकी पुरुष असतो अध्यात्मात ज्याला कळतं त्यांना कळतं की हे काही नाही हे सगळं श्रीकृष्णांचंच आहे. कारण श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मदेव कसे ते श्रीकृष्णांचे एक प्रतिनिधी आहेत. विष्णू श्रीकृष्णांचे अंशविस्तार आहेत. अंशविस्तार आणि भगवान शिव श्रीकृष्णांचे संहारार्थ एक रूप आहे. म्हणजे सामान्यतः कसं असतं की आपण पाहतो एखादा आई वडील असेल तर आपल्या बाळाचं संरक्षण करतात. पण तसं नाहीये. वस्तुस्थिती अशी नाहीये.
तर बाळाचे खरे संरक्षक कोण आहेत? तर पुरुषोत्तम भगवान आहेत. आपण नाहीये. आपण म्हणतो आम्ही आमच्या बाळांना मोठं केलं, मुलांना मोठं केलं, वाढवलं. काही नाहीये. त्यांचे संरक्षण कोण करत असतं? तर पुरुषोत्तम भगवान करत असतात. म्हणून भगवंतांनी जर उपेक्षा केली, तर बालक आपल्या उपस्थितीत म्हणजे पालकांच्या उपस्थितीत सुद्धा दुःख भोगतं. पाहतो आपण किती बालकांना आजार होतात आणि किती गोष्टी घडतात. आणि जर व्याधिग्रस्त मनुष्य असेल, तर वैद्यकीय सहाय्य मिळूनही मरून जाईल. म्हणजे त्यांना कधी-कधी मिळतं. तरी पण ते जातात. ते शरीर त्यागतात ते. म्हणून काय आहे, जनाबाई काय म्हणतात? जनाबाई म्हणतात, "देव तारक तारक." कोण तारक आहे? देव तारक तारक, देव दुष्टांशी मारक. देव दुष्टांना मारत असतो. देव तारक तारक, देव दुष्टांशी मारक. गीतेमध्ये आदी अंत. गीतेमध्ये आपल्याला सगळं शिकवलंय. आधी सुरुवात कशी, अंत कसा. ऐसे बोले भगवंत. ऐसे बोले भगवंत. शत्रू लागी आधी मारा मारी. म्हणजे ते काय करतात? शत्रूला अगोदर मारतात. शत्रू लागी आधी मारी, भक्त संकटी रक्षी हरी. भक्त मात्र संकटात असताना हे हरी म्हणजे भगवंत हे काय करतात? त्याचं रक्षण करतात. जनी म्हणे कृपा करी म्हणून जनाबाई म्हणतात, भाव पाहोनी अंतरी. भगवंत काय करतात? आपला भाव पाहतात आणि त्यानुसार भगवंत आपल्याला पुढे मदत करत असतात. आज आपण इथपर्यंत पाहिलं. आता उरलेला उद्या उद्या भाग पाहूया. धन्यवाद. सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर म्हणजे हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, खूप छान. तुम्ही सोप्या भाषेत ओघवत्या शैलीमध्ये खूप सुंदर आजचं प्रवचन दिलं आणि त्याचबरोबर जनाबाईंच्या अभंगाद्वारे सुद्धा हा विषय तुम्ही अगदी सोप्या भाषेत आम्हाला सांगितला. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद माताजी. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. म्यूट झाले का चेक करेल का कोणी? हो, झाले झाले. हा, प्रश्न असतील तर विचारा. कुणाला काही बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता. चालेल. थांबूया स्वाती माताजी. हरे उद्या कृष्णा. दंडवत माताजी, अतिशय सुंदर तुमच्या नेहमीच्या ओघावत्या वाणीमध्ये तुम्ही जे सांगितलं ना, खूप हृदयस्पर्शी होतं. आणि फार उद्याच्या लेक्चरची देखील उत्सुकता तुम्ही वाढवत आहात. उद्या नाहीये का? ओके, नंतरच्या लेक्चरची देखील उत्सुकता तुम्ही वाढवताय. तर खूप धन्यवाद माताजी. संतवाणी ऐकवल्याबद्दल धन्यवाद. छान, खूप छान सांगतात. थँक्यू. थांबूयात माताजी. चालेल माताजी, ठीक आहे. मग परत एकदा माताजी खरंच तुमचे खूप खूप आभार. चालेल माताजी, करू का मीटिंग एंड? हा, उद्या सगळ्यांनी पुन्हा 2 वाजता जॉईन होऊन पुढचा भाग आपण ऐकणार आहोत. ठीक आहे माताजी, करते एंड मीटिंग. हो. हरे कृष्ण. कृष्णा.